हॅलो बाबा. हॅलो. हॅलो 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 वेदांत हॅलो. अरे माझ्या नावानं हॅलो हॅलो म्हणायचं बंद कर आणि एक बिहारचा मॅच लाव. अरे लावूया की, पण ते मला काय विचारायचं होतं, ते तुम बाबा तुला कुठं भेटलं रे? आणि कसं तुलाच भेटलं? ही तुला कसं काय समजलं? अरे ती कालच्या व्हिडिओमधली पोरगी मला भेटली आणि तिनं मला सांगितलं. तुला भेटली? पण कशी? तुझ्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट मारून हुडकून काढली. अरे तू तर लयच चाबरा निघालास की. अरे ती तर मी लय पहिल्यापासून आहे. पण मला एक सांग, तुम बाबाचा पत्ता लवकर सांग मला पण त्यांच्याकडून पावडर घ्यायची आहे. पत्ता बघाय आधी माझ्या इंस्टा अकाउंटला फॉलो कर, त्याच्या व्हिडिओ टाकून देईल बघ. ती फॉलो करतो, पण मला तेवढं तरी सांग की तुला कसं काय तुम बाबा भेटलं? अरे तुला कसली ऐकायची एवढी हौस आल्या? अरे लकाच्या सांग की लका भावाला का. नाही सांगत जा. असं होय, पोरगीला म्हणलं गेलं की सांगतोय आणि आम्हाला नाही. बरं बाबा सांगतो, आता ऐक. 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट होती. मी लहान होतो आणि मला फिरायची लय हौस होती. असंच फिरत फिरत मी एका गुफेपाशी आलो. तिथं बघतो तर लाकडाची मूर्ती उभी होती. तिला बघून मला काय राहावलंच नाही. मी लगेच माझ्या खिशातली फटाकडी काढली आणि त्या मूर्तीच्या अंगावर फेकली. तसं त्या मूर्तीतनं आवाजच यायला लागला. Tung 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 sahur. आणि तसा आवाज आल्याबरोबर माझी एकदम टराकतीस. मी तिथनं लगेच पळायला लागतो. तवर तो लाकडासारखा माणूस मला बघून माझ्या मागनं लगेच पळायला लागतो आणि मला म्हणतो, बाळा इकडे ये, थांब, देऊ नकोस, तू मला जिवंत केलं आहेस. पण बाबा मी त्याचं काहीच ऐकत नाही आणि डायरेक्ट घरी जातो. आणि त्याच्यानंतरच तुम बाबा माझ्या स्वप्नात आलं होतं. अरे वेदांत, लहानपणी लयच पराक्रमी होतास की. तुम बाबा तोंडावर फटाकडे फोडलीस. तुझ्या अंगात लयच मोठा किडा दिसतोय. काय सांगू आता, होतोच तसा. पण बाबा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम बाबाचा पत्ता लगेच दे, मला बी पावडर आणतो लागलीस ती. बरं सांगतो पत्ता. Next part coming soon.